बागा बीच. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, रात्री आलो होतो मग कलंगूटला. तेव्हा तिकडे कलंगूट एकदम तिकडे आहे बागा. शेवटपर्यंत समुद्र. नाही शूज नाही काढू शकत, रेत जाणार. हा काढूया ना, ठेव ना ते खाली. आपल्याला गाईडचा फोन आलेला आहे, थोडेसे फोटो क्लिक केले आपण बीचवर. आपण बीचवर आंघोळ नाही करायची मला. बघूया सनसेटला पण येऊ इकडे कदाचित. ठीक आहे, तर आता गाईडचा फोन आलेला आहे, आपण जाऊ लंच करायचं. आपल्याला काय करायचं, ठीक आहे. बागा बीच आहे, जास्त करून फेमस हा बीच यासाठी आहे, फॉरेनर्स खूप असतात इकडे सनबाथसाठी, किंवा म्हणजे फॉरेनरसाठी फेमस बीच आहे. त्यांची ते 12 महिने थंडी असते, म्हणजे उन्हाचा शेक घेण्यासाठी लोक इंडियामध्ये. ठीक आहे, चला आपण आता जाऊ. आपली करन्सी पण चीप आहे, सगळ्या गोष्टी स्वस्त आहेत. त्याला महाग आहे, पण त्यांच्याप्रमाणे त्यांना स्वस्त वाटते, कारण की त्यांचा भाव जास्त आहे डॉलरचा. तर आपण जाऊया आता जेवायला. आता आपण व्हेजच खाणार आहोत, नॉनव्हेज खाणार नाही आहोत. फ्रायडे आहे, आपण थर्सडे फ्रायडेला नॉनव्हेज नाही खात. पोरांनो मिस केला तुम्ही, आईस. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण बघूया, जाऊया पोरांसोबत. आपण जेवायला तर थांबलेलो आहे फिल टॉप या रेस्टॉरंटमध्ये. साऊथ इंडियन ब्रेकफास्ट अवेलेबल. इथे पार्किंग एरिया आहे ते. आपण कुठल्या एरियामध्ये आहे ना, ॲक्च्युली आपण कुठल्या एरियामध्ये आहे आपल्याला माहितीच नाही. ठीक आहे, बघूया, कोणाला विचारूया, कारण की त्यांनी फिरवलं आहे. तर बघूया, तुम्हाला हॉटेल दाखवतो. ते बघा माझ्या मागे हॉटेल आहे, आणि इकडे त्याची पार्किंग आहे. जी गाडी त्या साईडला पार्क आहे ते हॉटेल आहे. हॉटेल वर आणि खाली दोन्ही आहे, आणि एक रिजनेबल रेट आहे. तुम्हाला इथे कुठे यायचं असेल जेवायला किंवा ब्रेकफास्ट करायला, तुम्ही इकडे येऊ शकता. दादा या एरियाचं नाव काय? एरिया का नाम क्या है? एरियाचं नाव माहितीच नाही आहे, कारण की आम्हाला टुरिस्ट जिकडे फिरवतोय तिकडे आम्ही फिरतोय. एरियाचं नाव मला माहिती आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला हे लोकेशन आणि याचं नंबर. फूड कसं आहे त्याच्यावर मी अवेलेबल आहे. ठीक आहे, तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो. कलंगूट. ओके, कलंगूट बीचच्या जवळच आहे. कितना लंबा आहे बीच यहाँ से? ज़्यादा नहीं, 10-15 मिनट. 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे हॉटेल आहे. वरती पण आहे, आणि आपण बसलोय खाली. हे बघा, हे हॉटेल आहे. बार काउंटर पण आहे इकडे. बघा, हे हॉटेल आहे पूर्ण असं सेम ॲज इट इज. वर पण आहे. श्रावणी मॅडम इथे बसल्यात. श्रावणी मॅडमची मीटिंग चाललेली आहे. ठीक आहे, आणि आपण आता खाणार आहोत. ऑर्डर दिलेली आहे आपण ऑर्डर दिलेली आहे व्हेज नूडल्स, मशरूम सूप, 2 गोष्टी. आम्हाला काही जास्त खायचं नाही आहे. रात्री पण मी दाबून ठेवणार, व्हेज खाणार. बघू, दाबून ठेवणार. पाणी एवढं पिलं तर मला भूकच नाही. मित्रांनो, खंत एकच आहे की आता आम्ही जे आलोय, फिरतोय आम्ही, बरोबर आहे. खंत एकच आहे की आलाय बरोबर गुरुवार आणि शुक्रवार, त्याच्यामुळे नॉनव्हेजला बघू, पण म्हणजे नॉनव्हेज नाही खाऊ शकत आहे. हां, बाकी ठिकाणी नॉनव्हेज खाल्लं, पण गुरुवार गोव्यामध्ये येऊन गुरुवार शुक्रवार फिरतोय. बघा ना आता काय लग्न. गोव्याला येऊन आम्ही व्हेज खाल्लेला आहे. ठीक आहे, करू मॅनेज. मॅडमने नूडल्स मागवलेले आहेत, पण व्हेज. उद्या त्याची भरपाई करायची आपल्याला. चिकन, फिश सगळं. सूप आलेला आहे, मशरूम एकच. याला बोलतात फुल. आपल्या इथे तर बाउल भरून येतो. हा, 1/2 ला. ओके, बघ कशी टेस्ट आहे. गरम आहे, ना गरम गरम प्यायला मजा येते.
ते आम्ही शूट करतो, तुम्ही पिऊन बघा. नाही नाही, तू पी पी पी. तू पहिले पी, बाद में मैं पीती. गोव्याला दारू खूप स्वस्त आहे मित्रांनो. हा, दारू खूप स्वस्त आहे. 210 आहे ना, 120 रुपये. मला नाही घ्यायचं ना, शुक्रवार आहे आज. आपण घेऊन जाऊया घरी. कर टेस्ट, मार फूक मार. मस्त आहे. काहीतरी वेगळं. मला पण ठेव म्हणजे झालं, सगळं संपून टाक. पी आता गरम गरम ढोस. बघू ढोसू शकतो का गरम गरम. पिया पिया. एक नंबर आहे. मला माहिती होतं तुम्हाला आवडणार. युनिक तुम्ही बोलला काहीतरी मागूया. बघा कसा खातोय, खाता बकासूर कसं खातोय बघा बघा बघा. हा सपासूप बघा, दोघांसाठी मागवलंय आणि एकटाच रडतोय. आलेलं आहे काहीतरी वेगळं खायचं म्हणून आम्ही नूडल्स मागवलंय. रोज घरात तेच खातो. हे बघा, काल पण आम्ही मॅगी खाल्ली होती. जेवण झालंय आणि आम्ही बसलोय गाडीमध्ये. आता आपण चाललो आहे वाघाटोर बीचवर. कोकण बीच आपण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण एक लास्ट मंदिर बघूया. आता आपण चाललोय वाघाटोर बीच. ठीक आहे, आणि आमची मीटिंग चालू आहे. मीटिंग 5 ला संपेल. 5 ला संपेल ना. आता डायरेक्ट बीचवर भेटू आपण. बस मी आपण उतरलोय. हा, आता आपण आलो आहे वाघाटोर बीच. वाघाटोर बीच एक्सप्लोर करूया आपण आणि नंतर बघू. मलाच माहित नाही कुठे जायचं. ठीक आहे, तर ऊन खूप आहे म्हणून ॲड घातली आम्ही लोकांनी. मला आवडते ॲड. काऊबॉय सारखा लुक येतो. काहीतरी घेऊया. काय ते ब्रेसलेट वगैरे. ओके, पोरांसाठी आपण काहीतरी घेऊ. हा, आणि हे 70 आहे ना. काय घालेल का? बघ, विचार घे त्याला. हे कसं दिलं? चमड्याचं आहे का हो? लेदरचं आहे. असं करायचं. मला पण घे ना ते, मी पण घालेन. असं वाला? हा, लेदरचं. कुठला कलर घेऊ तुम्हाला? ब्राऊन. आणि हे पर्लचं कसं आहे? हे वाला अशामध्ये पाहिजे तर हे 120. नको नको, नाही हे हे 50. हे नको. हे टोस्ट. ते अर्नववाला तर घेतलं, आता बघितलंच ना ते हातामध्ये आहे तसं मला. मग मी घातलं तर तो पण घालेन. हे पण कसं आहे? हो 70. हे 70. भाव महाग आहे इकडे, गोवा आहे म्हणून का? मग नको काय घ्यायचं पायात पोरांसाठी बघतोय आम्ही. शर्ट येते सगळ्या कानातल्या गळ्यात. हा बघ, टर्टल बघ ते बनवलंय शिंपल्यांचं. बीचवर आलेलो आहे आपण. चला जाऊ पुढे पुढे. हा बीच जरा शांत आहे.
आम्ही आलो आहे वाघाटूर. हा बीच चांगला वाटतो मला. आम्ही आहे वाघाटूर बीचवर. क्राऊडेड नाहीये पहिली गोष्ट इकडे, आणि बीच पण खूप छान आहे, शांत. सर्फिंग पण आहे इकडे, मोटर बोट्स पण आहेत, खूप छान आहे. हे बघा, पाणी कमी वाटतं मला, कारण की दगडापर्यंत पाणी असणार. काय ग, हे बघा, हे दगड इथपर्यंत आहे, पाणी इथपर्यंत येत असेल. आणि साईडला बाजूला ग्रीनरी पण आहे बघा मागे. तिथे वर काहीतरी आहे ग, ते बघ, दिसते तुला? इकडे 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 फोर्ट आहे. काय तिथे ते वरती? फोर्ट आहे बघा ना. कसला फोर्ट आहे तो? बघा, तुम्हाला दाखवतो. हा बीच आहे, ऊन आहे, श्रावणी इथे बसली आहे, हे बघा मस्तपैकी. आणि हा समुद्राच्या बाजूला हा बघा मस्तपैकी, क्राऊड पण कमी आहे. आणि समोरनं मला एक फोर्ट सारखं दिसतंय, ते झूम करून बघावं लागेल. हा, ते बघा, फोर्ट आहे तिथे, ते बघा, ही लाईन दिसते मला पूर्ण. तसा पूर्ण इथपर्यंत इथं माणसं पण बसलेली आहेत ॲक्च्युली. तुम्हाला दिसतं की नाही मला माहिती नाही. हे बघा, हा बघा, इकडे काय आहे त्याला विचारूया कोणाला तरी, ते काय आहे. ठीक आहे, दगडावर उभे आपण. बघा, बीचची मजा घेते. आवाज सुटले ना मस्त. चला बसूया. लोकांनी छान करू. हो, हवा पण आहे. बघ ना, ती लोक उभी दिसतात तुला त्या फोर्टवर. हे बघ, छान आहे बीच, मला आवडलं. आज आपण काय केलंय, सकाळी आपण 9:20 ला पहिले आपल्याला पिक केलं त्याने, बरोबर. 9:20 ला पिक केल्यानंतर पहिलं कुठे गेलो आपण? मला वाटतं पहिलं आपण फोर्ट, लोअर फोर्ट बघितला. अगोदा लोअर फोर्ट बघितला, बरोबर आहे. लोअर फोर्टच्या बाजूला बीच पण होतं ना ग? बीचवर फोर्ट होता. अगोदा फोर्ट बघितला, खालचा पार्ट. नंतर आम्ही वर गेलो बसने. वर अगोदा फोर्टचा अप्पर पार्ट आणि लाईट हाऊस बघितला आपण, बरोबर. त्याच्यानंतर आपण कुठे गेलो? स्नो मध्ये. थर्ड पॉइंट आपण गेलो स्नो मध्ये. स्नो वर्ल्ड मध्ये गेलो आपण. स्नो वर्ल्ड झाल्यानंतर आपण स्नो वर्ल्ड झाल्यानंतर आपण काय केलं? बागा बीच केला. बागा बीच झाल्यानंतर आपण काय केलं ग? बागा बीच नंतर लंच केला आपण. लंच तुम्ही बघितलं असेल. लंच नंतर आपण आता आलो इथं वाघाटोरला. आता एक लास्ट पॉइंट काय आहे ते काय मला माहिती नाही. आता बघूया लास्ट पॉइंट काय आहे. पण मजा आली आज. म्हणजे कसं आहे, आपण स्वतः फिरण्यापेक्षा बसमध्ये बसा, त्यांना जे माहिती दिली दाखवतील. ते लोक त्या पॉइंट पर्यंत आपल्याला पोहोचवतात. बाकी पॉइंट आपण एक्सप्लोर करायचं. चालत जावं लागणार. असं नाही की तुम्हाला लगेच बीच पर्यंत. इथे बीच पर्यंत वगैरे अशी जागा नाहीये. मुंबई सारख्या ठिकाणी बीच पर्यंत रस्ता आहे. गोवामध्ये बीच पर्यंत रस्ता आहे. पण काय बीच पर्यंत कसे, आता बघा आमचं गाडी वरती थांबली आणि आम्ही खाली उतरून आलो बीचवर. हे बघा
इथे वरती आपली गाडी थांबलेली आहे, ठीक आहे. आणि आपण आता सीडी उतरून खालती आलं बीच वरती. तर एवढं सर आपलं थोडं तर चालायलाच पाहिजे ना बाई. इकडे बघा काय आहे, हे बघा बाईकचे छोटे मॉडेल आहेत. जीपचे मॉडेल आहे, मोठे मॉडेल आहेत, ठीक है भाई. ये कितने का है? 500, 300, 1200. ओके. तर आपल्याला ही 300 वाली बघूया कसं आहे बनवलं त्यांनी. बघा हे बघा, इथे एक नट आहे, इथे एक नट आहे, बेरिंग आहे, शॉक ऑब्झर्वरच्या ऐवजी त्यांनी स्प्रिंग लावलेली आहे. इथे घंटीचं वरचं लावलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या पार्ट्सने वेल्डिंग. इथे स्क्रू आणि नट आहे, हे बघा इथे स्क्रू आणि नट आहे. वेगळ्या प्रासने ते लोकांनी वेल्डिंग करून बनवलेलं आहे. हो, फॅन आहे का तो? मस्त आहे रे. आणि मोठीवाली बघा, मी तुम्हाला दाखवतो. अरे बापरे, हेवी आहे रे, हेवी आहे. ही बघा, ही मोठीवाली आहे. रिअल पार्ट आहे ना त्याच्यामध्ये. हा, मोठीवाली आहे. खाली टायरच्या ऐवजी चैन लावलेली आहे. बरं, बेरिंग आणि त्याच्यावर चैन लावलेली आहे. नट स्क्रू त्यांनी मॉडिफाय करून आणि शॉकअपच्या ऐवजी स्प्रिंग लावलेली आहे. हे बघा, मॉडिफाय करून बनवलेली आहे. एकदम रिअल क्रुझर बाईक. आणि आपण क्रुझरचे शौकीन नाही आहोत, आपण शौकीन आहे आपण ऑफ रोडर. तर आपल्याला ही बाईक आवडलेली आहे. तर बायको मला घेऊन दे. नाही कुठे ठेवणार आहे तू? कुठे पण ठेवेन, पण मला हवी. सर इसका कुछ कम करो. ठीक है, ये पैक करो ना. बघ व्यवस्थित आहे का हाँ, बॉक्स मध्ये? स्कॅनर दो ना आपका. ते आतमध्ये मराठी आहे. बायकोने आपल्यासाठी एक गाडी घेतलेली आहे. आता उद्याचा चॅलेंज ती ऍक्सेप्ट करणार आहे, म्हणून त्यासाठी मी घेतलेली आहे. समजलं का? उद्याचा चॅलेंज गोवा टू मुंबई नॉनस्टॉप राईड करायची आपल्याला. कुठे ना कुठे पोचवतो तुला. ठीक आहे. तर त्यांनी घेतलेले आहे मस्त की बाईक. आम्ही आता आमची बस चालू झालेली आहे तिथे वाटते. आता आपण जाऊ तिथे, कारण की खूप ऊन आहे. थंड काहीतरी पिवसं मन करतंय. अजून इथं खूप साऱ्या गोष्टी आहेत. चला द्या इकडे. थँक्यू मॅडम, थँक्यू बरं का. हां, थँक्यू. फायनली गोव्याची एक आठवण म्हणून आम्ही घेतलेली आहे. चला, थँक्यू सो मच. थँक्यू. पण असं मागून गिफ्ट घेणार काय? ते बॅगेट ठेवून. चला, नारळ पाणी पिणार. अर्धा पिऊया. थंड काहीतरी पिवायचं का? थंड काहीतरी पिऊया ना आपण. चला, आता आपण बसमध्ये बसूया. तर कुठे जायचं आपल्याला माहित नाहीये. बघूया आता नेक्स्ट काय आहे. फायनली आपण कुठे आलोय? जुना बीच. बीच याला लास्ट बीच. आता आम्हाला बीचचं तोंड पण बघायचं. बस झाला आता बीच. बरं वाटतंय यार. चला आज जाऊन आपण बघूया. प्रॉपर बसायला वगैरे केलंय. मला दिसेल बोलायला ते कसं त्याला म्हणे बांधलंय.
टाईप नाहीच आहे. मरीन लाईन्स टाईप. मरीन लाईन्स आपलं मरीन लाईन्स जसे मरीन ड्राईव्ह तसं तर भाग आहे. समुद्राला लागूनच त्याला पण सगळं बसण्यासाठी बनवलंय. हॉल सगळ्या प्रकारचं बसण्यासाठी जागा चांगली आहे बघा. शावणी बसलेली सावली दिसली फूड टेकल्या. थोडं बसूया आपण. खूप वेळानंतर अशी सावली आणि असं बसायला भेटलंय. थोडं फिरलो. इतना देर बैठा, इतना देर घुमा पर ऐसा जगह सावली और हवा और बैठने के लिए मिला नहीं है ना. बैठ को पहले ले जाने के लिए. डायरेक्ट समुद्रानंतर डायरेक्ट बसायला जागाच आहे. जसं आम्ही इकडे बसलेलो आहे. फायनली आपण आलेलो आहे अंडर वर्ल्ड गोवा. फर्स्ट टाइम इन इंडिया. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे जे प्रकार आहेत तिथे तुम्हाला दिसेल बघा. तेव्हा इथे तुम्हाला दिसेल इलेक्ट्रिसिटीचे जे प्रकार आहेत त्या सगळं ते इलेक्ट्रिसिटीच्या वरच निगडीत आहे. तर तिथे आपण जाणार नाही आहोत. म्हणजे बॉडीमधून इलेक्ट्रिसिटी कशी सप्लाय होते काय ते सगळं दाखवणार आहे. तिथे आपण जाणार नाही आहोत. आणि एक आमच्याबरोबर जी एक फॅमिली होती त्या फॅमिलीला जायचं होतं म्हणून आम्ही तर स्टॉप घेतला आहे तिथे. आणि आपलं डेस्टिनेशन इथून आहे ना, आपलं जे हॉटेल आहे ते इथून ऑलमोस्ट 1.5 किलोमीटरचं आहे. एक अर्धा किलोमीटर असं तर आम्ही चालत गेलो असतो. पण 1.5 किलोमीटर लांब आहे म्हणून आम्ही जात नाही. अंडरवर्ल्ड आम्ही स्किप केलं. त्याच्या आम्ही स्नो सिलेक्ट केलं होतं. स्नोमध्ये लय धमाल केली बाबा. सॉलिड धमाल झालेली आहे. आता आपण डेस्टिनेशनवर पोहोचू. ठीक आहे. मी कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा स्नो वर्ल्ड पूर्ण सेटअप आहे हा स्नो वर्ल्डचा. तिकडे मागे. नमस्कार. आमचं सगळं फिरून झालेलं आहे. गोवा फिरून झालेला आहे. आज पूर्ण साऊथ गोवा आपण फिरलेलो आहे. गोष्ट ही आहे की आता जर आपण पहिल्यांदा येतोय ना गोव्याला तर इकडे भरपूर सारे स्कॅम्स होतात. हा, प्रत्येक ठिकाणी स्कॅम होतात. स्कॅम होतात प्रत्येक ठिकाणी स्कॅम. तुम्हाला अशी लोक भेटतील की ते बोलतील की पैसे द्या तुम्हाला आम्ही डबल करून देतो. तर आमचा जो टुरिस्ट गाईड होता त्याने आम्हाला बजावून ठेवलं होतं. आम्हाला वेळोवेळी प्रत्येक बीचवरती काय काय गोष्टी होतात, ड्रग्स वाले कुठे असतात काय ते ऑलरेडी त्याने आम्हाला साईन दिले होते. प्लस तिथे जास्त करून जो अंजुना बीच आणि बागा बीचवर ठगतात आणि ड्रग्सचं प्रमाण जास्त आहे. सो या गोष्टींपासून आपण नेहमी लांब राहायचं आहे. कोणत्याही स्ट्रेंजर्स अनोळखी व्यक्तीशी अजिबात बोलायचं नाही. आणि त्यांच्याशी बोलायचं नाही, त्यांच्याशी कन्व्ह नाही करायचा. ते लोक खूप तुम्हाला कन्व्हे करणार. अजिबात त्याने तर सरळ बोलायला इग्नोर मारणार तुम लोक. सरळ त्याने सांगितलं. खूप छान होतं त्यांचं. आणि या टूरचा आता आम्ही तुम्हाला रिव्हील करतो किती खर्च आलाय तर डिस्क्रिप्शन मध्ये पण आम्ही देणार आहे. तर आम्ही 500 रुपये पर पर्सन सकाळी 9:20 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत या एका व्यक्तीसोबत होतो. ओके. तिथून मग आम्ही 500 रुपये बाकीचा जो तुमचा पर्सनल खर्च आहे ना, ब्रेकफास्ट लंच हा स्वतःचा असणार आहे. स्वतःच्या खिशातून जाणार आहे तुमचा. ओके. आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला पेशन्स खूप ठेवावे लागणार आहे. ऊन आहे गोव्याला. तुम्ही कधी पण या तुम्हाला ऊन भेटणारच भेटणार आहे. गोव्याला पाऊस सकाळी आम्ही निघालो तेव्हा आम्हाला अर्धा तास पाऊस भेटला. आणि जिथून आमची खरी ट्रिप स्टार्ट झाली तिथे कडक ऊन होतं. आणि प्लस तुम्हाला चालायला तुम्हाला तर खूप लागणारच आहे. प्रत्येक पॉइंट आहे ना, म्हणजे असं नाही की इथे पॉइंट आणि इथे तुमची बस थांबणार आहे. अजिबात नाही. पॉइंटच्या ऍटलिस्ट 1 किलोमीटर किंवा 500 मीटरच्या दरम्यानच तुमची बस. कारण का प्रत्येक स्पॉटवरती जर सगळे टुरिस्टच्या गाड्या गेल्या तर रोड ब्लॉकेज होणार.
तर त्यांना प्रत्येक टुरिस्टवाल्या लोकांना ना एक पर्टिक्युलर एक ओपन स्पेस दिली पार्किंगसाठी. तर तिथे तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करायच्या, टुरिस्टना बोलायचं, परत त्या प्रत्येक पॉइंट वरती तुम्हाला 45 ते 1 आवर हा टुरिस्ट म्हणून आपल्याला भेटतात प्रत्येक पॉइंटला. म्हणजे जाऊन येऊन प्लस तुम्हाला तिथे फिरून एक्सप्लोर करून फोटोग्राफी वगैरे करून तुम्ही बॅक टू द मीटिंग पॉइंट वरती यायचं आहे. हा एक तिकडचा रूल आहे. ओके, कोणी पण बसमध्ये चढताना तुम्हाला ड्रिंक्स करायला अलाउड आहे, पण एवढं पण नाही ड्रिंक्स करायचं की तुम्हाला आपल्यामुळे कोणाला दुसऱ्यांना त्रास होईल. लिमिटमध्येच करायचं आहे. आणि बाकी तिथे असं 2 पॉइंट होते, तिथे आपल्याला चार्जेस लागतात. एक आहे स्नो वर्ल्डला 500 रुपीज पर पर्सन आणि एक आहे थंडर वर्ल्डला 350 रुपये. बस ह्या 2 पॉइंट वरती. आणि फोर्ट मध्ये गेलं पण 25 रुपये तिकीट. 25 रुपये तिकीट. जेव्हा आपली जे अप्पर फोर्ट होता ना आपला अगवादा वरती जाणं, तिथे 25 रुपीज लाईट हाऊसच्या इथे पर पर्सन होतं. एवढं चार्जेस आम्हाला आता होते. बाकीचं आम्ही काय घेतलंच नव्हतं. ते दुसरं पॅकेज होतं. ज्यांचे दिवस जास्त आहेत ते 2 दिवसाचं बुक करतात पॅकेज. आम्हाला वाटलं की आम्हाला हे सगळे पॉइंट्स फिरावे म्हणून आम्ही हे पॅकेज, आम्हाला चर्च वगैरे काय बघायचं म्हणजे नव्हतं, नाही जायचं होतं म्हणून आम्ही तो पॅकेज नाही बुक केला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साऊथ गोवा, आम्ही साऊथ गोवा फिरलोय. नॉर्थ गोवा सगळं चर्च आणि मंदिर आहे. बस. तर आता ह्याची सगळी माहिती आम्ही तुम्हाला देतो डिस्क्रिप्शन मध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. बीचच्या जवळच ह्याचं ऑफिस आहे. कलंगूट बीचच्या जवळ आहे त्याचं ऑफिस. आणि तुम्हाला प्रॉपर तो जो 9:20 बोलला ते 9:20लाच आला. बरोबर त्याने 2 मिनिटं अगोदर फोन केला की आप पिकअप पॉइंट पे पहुंच जाओ, मेरी बस आ रही है. बस पण कम्फर्टेबल होती. 15 सीटर बस होती है ना, एसी. हा, एसी वाली बस. 500 रुपये अजून काय पाहिजे? 500 रुपयामध्ये काय हवंय तुम्हाला? पूर्ण गोवा फिरायला. मुलांना अजिबात एकटं सोडू नका आणि अनोळखी व्यक्तीशी कधीच बोलायचं नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता ऍक्च्युली सिच्युएशन अशा आहेत की मे बी आणि स्वतःच्या आता ह्या सीझन मध्ये तुम्ही येणार असेल ना, ह्या मे, जून, जुलै, ऑगस्ट मध्ये तुम्ही स्वतःची गाडी असेल ना तर गाडीने या. कारण नाहीतर ट्रेन, फ्लाईट्स आता सध्या ह्या वॉरमुळे ना सगळ्या सगळ्या फ्लाईट्स बंद आहेत. आम्ही आता खूप नशिबान आहोत की आम्ही आता स्वतःची बाईक आणलेली आहे म्हणून आम्ही उद्याच्या उद्या लवकरात लवकर घरी पोहोचण्याचा प्रयत्न. कारण का जर समजा काही झालं मोठं काही इश्यू तर बॉर्डर लाईन्स बंद होतील. त्याच्या आधीच आम्हाला महाराष्ट्रामध्ये एंट्री करायची आहे. यावेळी जरा खूप स्ट्रिक्ट झालेलं आहे. फ्लाईट सगळ्या बंद झाल्यात. जे फ्लाईटने आलेत ना ते अडकलेत. अजिबात फ्लाईट जात नाहीये गोव्यावर. आमच्या ग्रुपमध्ये एक होता, त्यांनी मुंबई टू गोवा ट्रेनने आलाय. आता त्याला जायला फ्लाईट नाही, अडकला इकडेच. समजलं? याची काळजी घ्या तुम्ही, नाहीतर आरामात नंतर कधीतरी या. हे मॅटर तर लवकर थंड होणार नाही. ठीक आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. पण हे गोव्याची सिरीज तुम्ही पूर्ण बघा, सगळी पूर्ण बघा. कारण की मानगावला आम्ही गेलो होतो, गणपतीपुळे, देवगड बीच, राजापूर, कोस्टल राईड, कोस्टल रोडने आम्ही गोव्याला आलो आहे. म्हणजे आरेवारे बीच सगळं मी एक्सप्लोर करत हळूहळू आलेलो आहे. ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. असे 5 ते 6 व्हिडिओ आहेत टोटल. ठीक आहे. चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.